प्रति एकर 10 लाख रुपये अनुदान द्या। 2.5 एकरामागे एक नोकरी व कंपनी MIDC आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये त्रिपक्षीय लेखी करार करण्यात यावा। या प्रमुख मागण्यांना घेऊन निप्पाण प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा सुशिक्षित बेरोजगार व महिला यांच्या उपस्थितीत भद्रावतीत भव्य मोर्चा काढण्यात आलाय। प्रकल्पग्रस्तांवर प्रशासनाकडून दडपशाही सुरू करण्यात आल्याने मरण आले तरी चालेल, पण हक्कासाठी शेवटपर्यंत लढणारच असं पवित्रा घेत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की निप्पाण संघर्ष प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती स्थापन करून आपल्या सरकारच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढणे ही दुर्दैवी अशी या ठिकाणी जो प्रकल्पग्रस्त आहे तो 30 वर्षापासून अनेक समस्यांनी त्रासलेला आहे। आता म्हणजे या जागेवरती नवीन कंपन्या येऊन राहिलेल्या आहेत। त्या कंपन्या येत असताना उद्योगाचं स्वागत करतो आम्ही, परंतु तो उद्योग येण्यापूर्वी आमच्या ज्या काही न्यायोचित मागण्या आहेत, रास्त मागण्या आहेत, प्रति एकर 10 लाख रुपये अनुदान मिळालंच पाहिजे। 1 हेक्टरी म्हणजे 2.5 एकरामागे एक नोकरी आणि कंपनी, सरकार आणि MIDC आणि प्रकल्पग्रस्त याच्यामध्ये एक त्रिस्तरीय लेखी करार होऊन या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अशी मी माझ्या निवेदनातून मागणी करतो। भद्रावती तालुक्यामध्ये भद्रावती शहराच्या लागून 1996 रोजी 3300 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली MIDCच्या मार्फतीने। इथे निप्पाण डोंडो हा प्रकल्प उभा होणार होता, विद्युत प्रकल्प, पण तो झाला नाही आणि 30 वर्षापासून ती जमीन पडीत होती। 5 वर्ष पडीत राहिली। नंतर शेतकऱ्यांनी आपली उपजीविका करण्यासाठी ती जमीन शेती कसण्यात आली, शेती करण्यात आली आणि आजपर्यंत ती आजतागत जवळपास 30 वर्षापर्यंत शेतकरी त्याच्यावर पीक घेत आहे। आणि आज जेव्हा निप्पाण डोंडो प्रकल्प आला नाही, 30 वर्षापासून कोणताही प्रकल्प तिथे सरकारच्या माध्यमातून MIDCच्या माध्यमातून झालेला नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आम्ही 30 वर्ष रोजगारापासून वंचित राहिलो। जर तिथे कंपनी आली असती तर शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना जे त्या वयात जे होते त्यांना काम करू शकत होते, त्यांना तिथे रोजगार मिळाला असता। तो रोजगार न मिळाल्यामुळे 30 वर्षात एका पिढीचं नुकसान केलं, पूर्ण एक पिढी बर्बाद केली रोजगार नसल्यामुळे। आणि त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबावर जे काही परिणाम झाले रोजगार नसल्यामुळे, त्याच्यामुळे त्याच्या मुलाबाळाचं शिक्षण, त्याच्या मुलाबाळाचं पुढचं भविष्य ते सुद्धा अंधारात गेलं। म्हणजे 2 पिढ्या या जमिनी हस्तगत करून त्या वापरात न आल्यामुळे, कंपनी उभी न झाल्यामुळे, उद्योग उभा न झाल्यामुळे तिथं जे नुकसान झालं त्याच्या मोबदल्याच्या निमित्ताने आम्ही आज येणारी कंपनी किंवा सरकारला या माध्यमातून एकरी 10 लाख रुपये अनुदान मागत आहोत। दुसरं, तिथे येणाऱ्या कंपनीमध्ये 2.5 एकरावर एक रोजगार मिळावा, एक शेतकऱ्याचा, एक प्रकल्पग्रस्ताचा एक मुलगा नोकरीला त्याला घेण्यात यावं। आणि हे सगळं करत असताना कंपन्या सगळं सांगतात आम्हाला की विकास होणार आहे, भागाचा विकास होणार आहे। प्रश्न विकास होऊन कोणाचा? कंपनीचा विकास, सरकारचा विकास, पण शेतकरी जिथं प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्या माध्यमातून त्याच्यावर जो काही रोजगार न मिळाल्यामुळे त्याचं जे काही नुकसान झालं त्याच्याविषयी सरकार काही बोलत नाही किंवा सरकारचे प्रतिनिधी बोलत नाही। प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन प्रशासनही त्याच्यावर गप्प पडलेलं आहे। आणि दडपशाहीने हे जे शेतकरी आंदोलन करत आहे, प्रकल्पग्रस्त आंदोलन करत आहे, हे दडपशाहीने तिथे काम करण्याची सरकारची जे काही चालू आहे ते सरकारने कुठेतरी थांबवावं। शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून शेतकऱ्यांचा न्याय मागण्याच्या संदर्भात सरकारने विचार करून तिथे ते काही मागण्या आहेत त्रिस्तरीय करार करून हे पुढे कसं राहील। त्यामुळे शेतकरी या प्रकल्प आला पाहिजे, कारखाना उभा झाला पाहिजे याच्यासाठी शेतकरी समोर येत आहे। पण सरकार म्हणून सरकार प्रकल्पग्रस्ताच्या मान्य मागण्या करत नाही, म्हणून आजचा हा मोर्चा आम्ही निवेदन देऊन तहसीलदाराकडे जाणार आहोत। MIDCने निप्पाण डोंडोसाठी 7 गावाची 3300 एकर जमीन निप्पाण डोंडोसाठी घेतली होती। त्या ठिकाणी ज्या उद्देशाने यांनी जमीन घेतली
त्या ठिकाणी कंपनी आली नाही आणि तेथील शेतकरी बेरोजगार झाले. न्याय हक्कासाठी लढत असताना जवळपास 25 वर्ष पूर्ण झाले आणि तब्बल 30 वर्षानंतर या ठिकाणी ग्रेटा एनर्जी आणि न्यू एरिया कंपनी येऊ घातली आहे आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्या संदर्भात आम्ही उठाव करण्याचा प्रयत्न केला. वारंवार मुख्यमंत्री असो की पालकमंत्री असो, आमदार असो, इथले प्रशासन असो यांना निवेदन दिले. त्या निवेदनावर काही सोल्युशन न काढता एकीकडे आम्हाला बैठकीत बसवून घेतात आणि दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून काम करून घेतात. आंदोलन करत असताना आमचे जे काही सहकारी होते त्यांच्यावर केसेस लावल्या, लाकअप दिलं. ज्या केसेस लावल्या त्या केसेसच्या आधारावर लाकअप देता येत नाही, तरी पण या पोलीस प्रशासनाने लाकअपमध्ये टाकून काहीतरी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आमचा एक सहकारी त्याला तडीपार केलं, वासुदेव ठाकरे याला. कारण हे आंदोलन दाबण्याचा पूर्ण प्रयत्न या शासनाकडून प्रशासनाकडून होत आहे. तरी पण आम्ही कुठलीही माघारी घेणार नाही आहोत. आमचं खूप मोठी मागणी नाही. एक सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये आणि 1 हेक्टरवर 1 नोकरी ही आमची मागणी आहे. खूप रास्त मागणी आहे. शासन दरबारी आम्ही आज तहसील ऑफिसवर मोर्चा काढत आहोत आणि या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत आणि जे काम कंपनीचं चालू आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत यांनी ते काम थांबवावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत.